नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. मात्र दहेगाव जिल्हा परिषद गटाकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण या गटामध्ये जातचोर आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांच्याविरुद्ध माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते अशी लढत लागलेली आहे. या गटामध्ये संस्कृती सातपुते यांच्या उमेदवारीवरून विरोधी गटाकडून बाहेरून आलेले बीडचं पार्सल असे संबोधून राम सातपुते यांना टार्गेट केलं जाते. वास्तविक पाहता काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी जे राम सातपुते यांच्या जवळ होते तेच आता त्यांना उपरा, बीडचं पार्सल असं म्हणू लागले आहेत. हे बघून आश्चर्य वाटते. वास्तविक पाहता भारतीय संविधानानुसार महाराष्ट्रातील, देशातील कुठल्याही व्यक्तीला कुठूनही निवडणूक लढविण्याचा, कुठेही राहण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून 2019 साली राम सातपुते माळशिरस तालुक्यातून आमदार झाले. राम सातपुते हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवण्यापुरते माळशिरस तालुक्यात आलेले नाहीत. ते पूर्वी 2019 ते 2024 पर्यंत आमदार होते आणि आपल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी मोठ्या संख्येने माणसं जोडली. वेळोवेळी पाठपुरावा केला, लोकांचे प्रश्न सोडवले, त्यांच्या मदतीला धावून गेले, आरोग्य दूत अशी ओळख निर्माण करून अनेकांचे जीव वाचवले. त्यामुळे साहजिकच राम सातपुते यांच्या पाठीमागे लोकांनी जाणे हे क्रमप्राप्त ठरते. मात्र त्यांच्या विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. राम सातपुते हे जरी बीडची असले तरी या ठिकाणी त्यांनी 5 वर्षे आमदारकी उपभोगलेली आहे आणि त्यानंतरच लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन या ठिकाणाहून त्यांच्या पत्नीला दहेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवण्यासाठी उद्युक्त केलेले आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नीला संस्कृती सातपुते यांना दहेगाव गटातून उमेदवारी दिलेली आहे. पण जे बोगस जातीच्या दाखल्यावर माळशिरस तालुक्याचे आमदार झाले, एससी समाजाच्या बोकांडी बसले, त्यांनी त्यांच्या मुलाला एससीसाठी राखीव असलेल्या दहेगाव गटात उभं करणं हे शोभतंय का? किती अतिक्रमण करणार? एससी समाजाच्या हक्कावर किती गादा आणणार? एससी समाजाच्या कार्यकर्त्याने तुमच्या सतरंज्या उचलायच्या का तुमच्या पालक्या व्हायच्या? तुमचं कार्यकर्ते म्हणून मागं फिरायचं? अरे उपरा, बीडचं पार्सल म्हणून राम सातपुते यांना टार्गेट करण्यापेक्षा सातपुते जे काम करतात त्या पद्धतीने काम करून तुम्ही त्यांची बरोबरी करा. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला असला तरीसुद्धा ती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. कारण त्यांना काम करायचं आहे, सूड घ्यायचा नाही. राम सातपुते हे एकटे मोहिते पाटील आणि जानकरांना भारी पडत आहेत. म्हणूनच या दोघांचाही पोटशूळ उठला आहे. पण त्यांनी कितीही आरडाओरड केली, कितीही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला, राम सातपुते यांना कितीही टार्गेट केले तरी जनता आता सुज्ञ झाली. जनतेवर असलेली प्रस्थापितांची हुकुमशाही राम सातपुते यांनी मोडीत काढली. त्यामुळे जनता बोलू लागली. राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात न भूतो न भविष्यती असं काम केले. जानकरांनी काय दिवं लावलं? 1.5 वर्ष झालं ना ते आमदार होऊन. काय केलं त्यांनी? आता सध्या राम सातपुते हे आमदार असल्यासारखे कार्य करतात. आमदार नसतानाही ते मोठ्या प्रमाणात पालकमंत्र्यांकडून निधी खेचून आणतात. भाजपा केंद्रात सत्तेत आहे, महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सत्तेचा पुरेपूर वापर करून राम सातपुते हे जनतेचे प्रश्न सोडवतात. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीवर ते मार्ग काढतात. त्यामुळे साहजिकच जनता राम सातपुते यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार आहे. आता सध्या जो उपरं, बीडचं पार्सल असं जे हिणवतात ना, त्यांचीच आता जनतेला क्यू यायला लागली. कारण ते आता नौखं नाहीत. 5 वर्ष आमदार झाल्यानंतर
त्यांनी माणसं जोडलेत आणि त्या माणसांच्या जोरावर ते आता तालुक्याचं राजकारण करतात. कुणी म्हणते की माळशिरस तालुक्यात भाजपाचे जे काही जुने आहेत ते स्थानिक नाहीत का, त्यांना ताकद द्यावी. पण राम सातपुते यांना संधी मिळाल्यानंतर एक आमदार सत्तेत आल्यावर काय करू शकतो हे त्यांनी 5 वर्षात दाखवून दिले. माळशिरस तालुक्यात भाजपाचे निष्ठावंत भरपूर असतील, पण जी काम करण्याची जी धडाडी असते ना, ती राम सातपुते यांच्यामध्ये आहे. म्हणूनच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यामुळं या जात चोरांनी कितीही राम सातपुते यांना सूडबुद्धीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते कामाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देतातच. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या ओरिजिनल SC आहेत. SC समाजामध्ये 59 जाती आहेत. त्यात हा जात चोर घुसलेला आहे आणि त्या बोगस जातीच्या दाखल्या आधारे त्यांनी माळशिरस तालुक्याची आमदारकी उपभोगलेली आहे. तेव्हा काही वर्षापूर्वी SC समाजातील काही लोकांना हे जानकर महाशय म्हणाले होते की मी हा जो बोगस दाखला काढलेला आहे, हा दाखला मी कुठेही दुसरीकडे वापरणार नाही, मी फक्त आमदारकीपुरता हा दाखला काढलेला आहे. तरीही त्याच्या ड्युट्याला त्यांच्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी उत्तम जानकरांनी त्या दाखल्याचा वापर दहेगाव गटात केलेला आहे. त्यामुळे SC समाजांनी त्यांना स्वीकारू नये, त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि जे कर्तबगार आहेत, जे ओरिजिनल SC आहेत, त्या संस्कृती सातपुते यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं असा सूर पश्चिम भागातून निघत आहे. आपण इथेच थांबूया.